भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति अकेले यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज दिनांक 26 एप्रिल 2025 शनिवार. जो देव कधी झोपत नाही, तुझ्या रक्षण करणारा झोप घेणार नाही. इस्रायलची रक्षण करणारा ना झोपी जाईल ना झोप घेईल. स्तोत्र संवर्षी 21वा अध्याय 3 आणि 4 वचन. आपल्याकडे एक प्रेमळ देव आहे जो कधीही झोप घेत नाही आणि आपले रक्षण करतो. तो आपला रक्षक, आपला शिक्षक आणि आपला मुक्तिदाता आहे. त्याने वचन दिले आहे की कोणी तुझ्या स्पर्शात येईल तो माझ्या डोळ्याची बुबुळला स्पर्श करतो. जकरिया 2 अध्याय 8 वचन. देव आपल्याला खात्री देतो की दिवसाचे ऊन आणि रात्रीचा चंद्र तुझ्यावर परिणाम करणार नाहीत. स्तोत्र संवर्षी 21वा अध्याय 4 वचन. त्यामुळे आपल्याला घाबरण्याची किंवा चिंतित होण्याची गरज नाही. आपण त्यांची उपस्थितीत सुरक्षितपणे विश्रांती घेऊ शकतो. आपल्या सर्व चिंता त्यांच्यावर टाकू शकतो. दुसऱ्या महायुद्ध दरम्यान जर्मन विमानाने इंग्लंडवर बॉम्बफेक केली तेव्हा एका अनाथालयाचा रक्षक खूप चिंतेत होता. मुलांची सुरक्षेसाठी तो अनेक रात्री झोपेत नव्हता. थकवा आणि काळजीने तो आजारी पडला. तेव्हा एक पास्टर त्याला भेटायला आला आणि म्हणाला, 2 व्यक्तींनी एकाच वेळी जाग राखण्याची गरज नाही. एक जण जागा असेल तर दुसरा झोपू शकतो. त्याने त्याला स्तोत्र संवर्षी 21वा अध्याय वचन 4 दाखवले आणि समजावले की देव कधीही झोप घेत नाही. तो आपले रक्षण करत आहे. त्यामुळे मुलांना देवाची हाती दे आणि शांत झोप घे. त्या शब्दांनी तिला सदायक वाटून द्या. रक्षकाने प्रार्थना केली, मुलांना देवाची हाती सापडले आणि शांत झोप अनुभवली. यांच्या विरोधात तेव्हा एलियाने कर्मेल पर्वतावर बाल देवाची भक्ती करणाऱ्याची किल्ली उडवली. तेव्हा तो म्हणाला, मोठ्याने ओरडा, तो देव आहे ना? कदाचित तो दयानत मगन आहे किंवा कुठे कामात व्यस्त आणि प्रवासाला गेला आहे किंवा झोपला आहे आणि त्याला जाग करावे लागेल. पहिली राजा 18वा अध्याय 27वा वचन. प्राचीन कालापासून लोकांनी झोपणारे देव कल्पित आहेत. आजही अनेक देशात झोपलेल्या बुद्धाच्या मूर्त्या बघायला मिळतात, पण आपला परमेश्वर वेगळा आहे. तो कधीही झोपी जात नाही, झोप घेत नाही. नेहमी सतर्क का राहतो? कारण आपले रक्षण करतो. राजा दावीद आत्मविश्वासाने म्हणतो, माझा यहोवा माझा प्रकाश आणि माझा तारणार आहे. मग मी कोणाला घाबरू? यहोवा माझ्या आयुष्याची शक्ती आहे. मी कोणाला घाबरू? स्तोत्र 27वा अध्याय 1 वचन. देवाची प्रिय मुलांनो, ज्याचे डोळे कधीही मिटत नाहीत, तो तुमच्या रक्षण करत आहे. त्याने वचन दिले आहे, मी तुला शिकवीन आणि जमा मार्गाने तुला जावे लागेल तो दाखवीन. मी डोळा ठेवून तुला सल्ला देईन. स्तोत्र 32वा अध्याय 8 वचन. म्हणून त्याच्यावर अवलंबून राहा. तुमचे ओझे त्याच्यावर टाका आणि त्याची अब्राजित प्रेमात विश्रांती अनुभवत चला. धन्यवाद वचन. मी यहोवा वचन करतो. मी प्रत्येक क्षणी त्याला पाणी घालतो.
कोणीही त्याला इजा करू नये, म्हणून मी ही रात्रदिवस त्याचे रक्षण करतो. येसाया 27 अध्याय 3 वचन. आजचा बायबल वचन सकाळी 2 सामुएल 23 अध्याय 24 अध्याय, संध्याकाळी लूक 19 अध्याय 1 से 19 वचन. धन्यवाद.